आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी। राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन। किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित। कवड्याची माळ, शिंदेशाही टोपी आणि शाल घालून अमित शहांचं किल्ले रायगडावर स्वागत। मंत्री भरत गोगावलेंकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती शहांना भेट। 7वी ते 12वीतील विद्यार्थी एकदा तरी रायगडावर आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं। मुख्यमंत्री फडणवीसांना हे सांगितलंय। रायगडावर अमित शहांचं वक्तव्य। भारताला जगात चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सुरू आहे। शिवरायांनी जे जे सांगितलं ती कामं करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करेल, अमित शहा यांचं आश्वासन। छत्रपती शिवाजी महाराज यांना आणखी 20 ते 30 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर देशाचा इतिहास बदलला असता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। शिवरायांमुळेच आपलं अस्तित्व आहे हे कोणालाही विसरता येणार नाही, शिंदेंचं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरं तर टकमक टोकावरून लोटलं पाहिजे, पण आपल्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील। रायगडावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अमित शहांची आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। पालकमंत्रीपदावर तोडगा निघणार का पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये एक बळीचा बकरा, 2 दिवसांपूर्वी या बकऱ्याला दिल्लीमध्ये दम देण्यात आलाय, राऊतांचं वक्तव्य। आपण कुणाबद्दल बोलतोय ते 2 ते 3 दिवसात कळेल, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ट्विट करून राजकारण होत नाही, आम्ही बकरे आहोत, मात्र तुम्ही बिळात लपणारे उंदीर आहात, संजय शिरसाट यांचं राऊतांच्या एक्स पोस्टवरील वक्तव्य। पालघरच्या बहाडोली इथे सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड, पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया। वसई विरार महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका। नंदुरबार जिल्ह्यात पाणी पातळीत सातत्याने घट, परिणामी सातपुड्याच्या अनेक दुर्गम भागांमध्ये पाणी टंचाई। या भागातील विहिरी कोरड्या पडल्यानं आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट। बुलढाण्यात अनेक गावात भीषण पाणी टंचाई, काही गावात महिन्यातून 2दाच पाणी पुरवठा, त्यातून दुर्गंधीयुक्त आणि काळ्या रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द गावाजवळ मुख्य जलवाहिनीच्या प्रेशर वॉलला गळती, लाखो लिटर पाणी वाया, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। 28 गावांचा पाणी पुरवठा धोक्यात। अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा परिसरात ट्रॅक्टर कारचा भीषण अपघात, नुकसान भरपाई देण्याची मागणी करत कार मालकाने ट्रॅक्टरमधील 5 मजुरांना ठेवलं डांबून, पोलिसांकडून मात्र प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न। बीड मशीद स्फोट प्रकरणी 2 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दोघांनी जिलेटिनच्या माध्यमातून मशिदीमध्ये केला होता स्फोट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील चेनवण गावातील नाईक नगर येथे तरुणाची अपहरण करून हत्या। मार्च 2023 मधली घटना आता झाली उघड, 4घांना अटक। अनधिकृत दारू व्यवसायाच्या पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती। जावयाकडून सरकारी नोकरीचा आमिष देऊन लोकांची आर्थिक फसवणूक, संतापलेल्या सासऱ्याने जावयाला संपवलं। पालघरच्या कवटेपाडा परिसरातली घटना, सासऱ्याला अटक। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश गायवळकडून धाराशिवच्या भूममध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन। यावेळी एका पैलवानाकडून निलेश गायवळला मारहाण, त्यानंतर पैलवान फरार। गुहागरमधील मनसेच्या एक समाज एक संघ क्रिकेट स्पर्धेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित। भास्कर जाधव यांचा सत्कार करताना मनसेचे प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावर धरली मनसेची छत्री। चंद्रपूरच्या सावलीत ड्रायव्हरला शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर सावली पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरवर दबाव टाकून गुन्हा दाखल केल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप। राज्य सरकारच्या अनेक विभागांवर सायबर हल्ल्याचा धोका, महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासात महत्त्वाचा निष्कर्ष। सरकारी विभागांकडून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनात हलगर्जीपणा, अहवालातून चिंता व्यक्त। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साधा नागरिकांशी संवाद। जगमित्र कार्यालयात नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून केलं निराकरण। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, नागरिकांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन इथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमाचं उद्घाटन। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेत शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमाला सुरुवात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर साताऱ्यातल्या शिवतीर्थावर काल मध्यरात्री प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन, पोलिसांनी सर्व आंदोलकांना घेतलं ताब्यात। इस्लामपूर तहसीलदार कार्यालय परिसरात प्रहार पक्षातर्फे मशाल आंदोलनात दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। प्रहार जनता शक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, जालन्यात राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार।
कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली. चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्ताने देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. 3 अष्टविनायक मंदिरात पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाख नियमावली. मोरया, गोसावी आणि खार नारंगी मंदिरातही नियमावली लागू. अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. यामुळे ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला मिळणार चालना. पर्यटन वाढीलाही मदत होणार. धाराशिवच्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात. लाखो भाविक येरमाळ्यात दाखल. यात्रेतील चुनखडी वेचण्याचा उद्या मुख्य कार्यक्रम. देवीच्या पालखीवर करण्यात येणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी. पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरू होणारी ही यात्रा सलग 15 दिवस सुरू राहते. धुळे शहरातून चैत्र पौर्णिमेनिमित्ताने एकविरा देवीची रथयात्रा. भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथाचं भव्य स्वागत. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्ताने जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण. पहाटे 5 वाजल्यापासून राज्यभरातल्या लाखो भाविकांची खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी. लातूर जिल्ह्यातल्या शिवली इथे श्री हनुमान यात्रा उत्सवाला सुरुवात. अभिषेक दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिरात 200 वर्षांपासून तेवत असलेला नंदादीप आजही सुरू. सकाळपासून दंडवत आणि लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी. वेंगुर्ल्यातील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमान जयंतीनिमित्ताने पंचमुखी हनुमानाचं 3D वाळूशिल्प केलं तयार. वाळूशिल्प तयार करण्यासाठी लागले 10 तास. वेंगुर्ले तालुक्यातील गजांत लक्ष्मी मंदिर आरवली येथे तयार केलं वाळूशिल्प. पुण्यामध्ये लहान मुलांकरता आंबे खाण्याची स्पर्धा. 2 मिनिटात 3 आंबे खायचे होते. सगळ्यात लहानग्यानी चेहरा माखेपर्यंत खाल्ले आंबे. मनसेचे शहर सचिव रवी ससाणे यांच्यातर्फे स्पर्धेचं आयोजन. 25 ते 3 मुलांचा स्पर्धेत सहभाग. किरकोळ कारणावरून बापाने चाकूने वार करत केली मुलाची हत्या. आज सकाळच्या सुमारास वाशिमच्या कारंजा शहरातली घटना. बापाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सुखबीर सिंग बादल पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी. सुवर्ण मंदिर संकुलात पक्षाच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय. बादल यांना तनखैया घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी 5 महिन्यांपूर्वी अकाली दलाच्या प्रमुख पदाचा दिला होता राजीनामा. आग्रा येथे करणी सेनेचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने. राणा सांगा जयंती साजरी करण्यासाठी करणी सेनेचे हजारो कार्यकर्ते आग्र्यामध्ये. कार्यक्रमाला रक्त स्वाभिमान परिषद असं नाव. एनआयए घेणार तहवूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने. व्हॉइस सॅम्पलमुळे राणाचं फोनवर बातचीत करत असल्याचं सिद्ध होणार. तहवूर राणासमोर एका महत्त्वाच्या साक्षीदाराला आणलं जाण्याची शक्यता. दिल्लीसह एनसीआरमधील काही भागात धुळीचं वादळ. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी. मेट्रो आणि विमानसेवा विस्कळीत. अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ. देवप्रयागजवळ अलकनंदा नदीत कोसळली कार. एकाच कुटुंबातील 5 पैकी 4 जण बेपत्ता. एका महिलेला वाचवलं. 4 जणांचा शोध सुरू. कुलूमध्ये पूल कोसळला. सिमेंटने भरलेला ट्रक पूल ओलांडत असताना घडलेली घटना. ट्रक आणि सिमेंटच्या वजनामुळे पूल कोसळल्याची माहिती. छत्तीसगडमधील दंतेवाडा विजापूर सीमेवरील भैरमगड परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक. सैनिकांनी 2 नक्षलवाद्यांचा केला खात्मा. दोघांचेही मृतदेह आणि शस्त्र जप्त. ठार झालेल्या दोघांपैकी एकाचा बिजापूरमधील आंबेली स्फोटात सहभाग असल्याची माहिती. इंटरनेट लिंकद्वारे छावा चित्रपटाचं प्रक्षेपण. पुण्यातल्या एका 26 वर्षीय तरुणाला अटक. दक्षिण सायबर पोलीस ठाण्याची कारवाई. बजाज ऑटोचे माजी उपाध्यक्ष मधुर बजाज यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मधुर बजाज यांच्या निधनानिमित्ताने व्यक्त केला शोक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.